हा बघा, हा आपला मुगाच्या डाळीचा छान असा शिरा झाला. नैवेद्य दाखवते देवाला. हॅलो फ्रेंड्स, कशा आहात? स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. सर्वांना प्रभू श्रीराम नवमीच्या खूप खूप शुभेच्छा. आज म्हटलं देवाला काहीतरी थोडासा नैवेद्य करावा. शिरा करते, पण शिरा आपला नेहमीचा रव्याचा नाही करत आहे. आज मी मुगाचा शिरा करणार आहे. हे बघा, त्यासाठी मी ही मुगाची डाळ घेतली वाटीभर आणि साखर त्यापेक्षा थोडी 2-3 चमचे कमी घेतली. बरोबरीने नाही साखर घेतली, थोडी कमी घेतली. 2-4 काजू बदाम घेतले. आधी मी ही डाळ पुसून घेते स्वच्छ कापडाने, कारण कोणती पावडर वगैरे असते त्या डाळींना, तर ती पुसून घेते मी आधी. कोणी कोणी डाळ धुवून पण करतं, पण ती डाळ धुतलेली ओली डाळ भाजायला जरा वेळ लागतो, म्हणून मग मी अशी कोरडीच घेणार आहे. डाळ भाजून घेते मी. सुरुवातीला थोडा गॅस मोठा ठेवायचा, कढई वगैरे तापेपर्यंत. एकदा डाळ तापली मग बारीक गॅस करून भाजायची डाळ. अजिबात ती लागली नाही पाहिजे. डाळ भाजत आली चांगली. मंद गॅसवरच भाजून घेतली. हे बघा, दाखवते तुम्हाला. हे बघा, आता गॅस बंद करते. डाळ चांगली गार होऊ द्यायची. तोपर्यंत ही साखर पण मी मिक्सरमधून काढून घेते आणि डाळ गार झाल्यावर पूर्ण मग मिक्सरमधून काढून घ्यायची. डाळ गार झाल्यानंतर मिक्सरमधून काढून घेतली बघा. हे बघा, जसा आपला रवा असतो तशी जरा जाडसरच काढून घेतली. म्हणजे मुगाच्या डाळीचा हा रवा काढून घेतला आणि साखर पण बारीक करून घेतली. आता करायला घेते मी तो आपला मुगाचा शिरा. तूप घालते. तुपात भाजून घेते हा रवा चांगला मुगाचा. डाळ आपण चांगली भाजूनच घेतली, पण तुपात म्हणजे भाजायला पाहिजे म्हणून परत एकदा थोडीशी भाजून घेते. भाजला बघा हा रवा चांगला. आता मी ह्यात ती पिठी साखर केली, ती दूध घालते. थोडे काजू बदाम बारीक करून घेतले, ते घालते. साखर घालते बघा आधी. दूध घालते मी आता थोडं थोडं करून. हे तापलेलं दूध आहे. त्यात मी थोडे 2 थेंब पायनॅपल फ्लेवरचे घालते. वेलची वगैरे नाही घातली मी. बघा, त्याने सुगंध छान येतो. एरवी आपण शिरा करताना पण पायनॅपल फ्लेवर घालतोच. छान सुगंध येतोय बघा. 2 मिनटं झाकून ठेवते मी. 2 मिनटं झाकून ठेवते बारीक गॅस करून. नाही, 2च मिनटं झाकून ठेवला होता. मस्त असा मऊसूद आपला मुगाचा शिरा झालाय. देवाला नैवेद्य करण्याच्या निमित्ताने
कसा वाटला कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. शिवाय बाजूचं बेल आयकॉनचं बटन दाबा, म्हणजे माझ्या रोजच्या रोज रेसिपी तुम्हाला बघता येतील. असा हा आपला मस्त मुगाच्या डाळीचा शिरा.